मंडळी नमस्कार. मी उमेश पोवदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आज आपण जो आपल्या यूट्यूब चॅनल हॅलो कास्तकार या चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे तो गहू हे पीक प्रत्येक शेतकरी घेतो, पण ते कसं पेरणी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने घेतो. तर आपण SRT पद्धतीमध्ये 4.5 फुटाच्या बेडवर टोकन केलेला गहू, मग त्यामध्ये एका जागेवर किती बिया टाकायच्या, किती बियाणं एकरी लागेल. जसं पारंपरिक मध्ये 40-45 किलो गहू आपण टाकतो, आडवं उभं पेरतो, 30 किलो सरासरी लोक टाकतात किंवा एकरी 40 किलो त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट हरभरा, SRT वरचा हरभरा आज काय कंडिशन आहे गव्हाची आणि हरभऱ्याची, तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये दोनही पिकं बद्दल पूर्ण माहिती टाकत आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहावा, म्हणजे पूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. तर मंडळी बघा, आता आपण एका ठिकाणी 5 बिया टाकल्या. बघा याला आता किती फुटवे आलेले आहे. मुंबईवर आता निसवण्यावर येऊन आहे. यामध्ये आपण कुठलंही रासायनिक खत टाकलेलं नाही, फक्त त्या दिवशी थोडा युरिया याला फेकला युरिया. आज बघा याचे फुटवे इतके आहे की भयानक. हे बघा आता मुंबईवर पोटऱ्यामध्ये याच्या येत आहे फुटवे बघायचे आहेत, हे बघू शकता. बघा, आणि टोकनीचं अंतर आपण ठेवलेलं आहे 5.5 इंच. आता कुठे कुठे हा निसवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 4.5 फुटावर आपल्याला 27 ते 30 इतका गहू एकरी लागू शकतो. 4 लाईन घ्यायच्या, एका ठिकाणी कमीत कमी 5 दाणे पडले पाहिजे, या पद्धतीने नियोजन करायचं आहे. गहू हा उत्तमरित्या आपल्याला उत्पादन देईल यात शंका नाही. याच्यावर आपले 3 पाणी झालेले आहे. एकदा तणनाशक झालेलं आहे 2,4-D, बघा तण पण नाही. आता आपण आलेलो आहे आपल्या चण्याच्या या प्लॉटमध्ये. इथे बघा, इथे आपण 2 लाईन घेतल्या या बेडवर आणि इथे 3 लाईन घेतलेले. याचा फुटवा बघा फुलावर आलेला आहे. याच्यावर आपण PGR 5 मिली, एक बुरशीनाशक आणि अळी असा परवाच्या दिवशी फवारा घेतलेला आहे. याच्यावर आपण एलाइट मारलं होतं. एलाइट 25 दिवसानं पाणी देऊन मारल्यानंतर पूर्ण कचरा मेलेला आहे आणि चणा या पद्धतीत आहे. थोडा चणा पिवळा पडतो, पण घाबरण्याची काही गरज नाही. आपण एकूण चण्याच्या 4 व्हेरायट्या लावलेल्या आहे. पुसा 16, विगरचं महाकाल, बूस्टरचा जॅकी 92-18 आणि अंकुरचा चिराग. या पद्धतीने आता चणा आलेला आहे. या 8 दिवसात हा पूर्ण चणा झाकल्या जाईल. इथे आपण रासायनिकचा वापर केलेला नाही, हे विशेष, कारण आता आपल्याला रासायनिक लागत नाही. चणा, सोयाबीन आणि तूर आणि गहू या पिकाला आपलं रासायनिक खत बंद झालेलं आहे. इथे आपला कपाशीचा प्लॉट होता, जो आपण ग्रास कटरने कापून याच्यामध्ये आता उद्या किंवा परवा आपण दगडी ज्वारी पेरणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ योग्य वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.